नमस्कार. कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. कथेचं नाव आहे शून्य. लालबुंद झालेला सूर्य ओसाड पडलेल्या माळाला जणू भाजून काढत होता. होरपळलेलं गवत धरणीवर काळं पिवळं होऊन पडलेलं. हाताच्या बोटावर मोजावी इतकी झाडं चैत्राच्या पालवीनं बहरलेली. हीच निसर्गाची माया म्हणायची. रखरखणाऱ्या उन्हात आकाशात घिरट्या घालणारे पक्षी जणू संपावर गेल्यासारखी कुठे दिसत नव्हती. वारा सुद्धा तापून आल्यासारखा अंगाबरोबर झोंबत होता. झाडाची कवळी पानं मात्र तहानभान विसरून लहान बाळासारखी हसत होती. येणाऱ्या सुख आणि दुःखाला झेलायचं इतकंच त्यांना माहीत असावं. भातुकलीचा खेळ मोडावा असं आजेला कधी वाटलं नव्हतं. वय अगदी 26 आणि सारं आयुष्य वेड्यासारखं वादळानं उधळून लावलं होतं. आपली माणसं परकी झाली होती. दैवानं अग्निपरीक्षा पाहिलेली वाट दिसेल तीच आपली दिशा, हीच त्याच्या आयुष्याची दिशा होऊन गेलेली. आत्महत्या करण्यापेक्षा कोणासाठी काहीतरी करावं एवढंच त्याला वाटत होतं. म्हणून तर वेड्यासारखा तो दिसेल तिकडे भटकत होता. शून्य जगात आपण पण शून्य व्हावं इतकंच त्याचं स्वप्न होतं. म्हणून तर या वेदना तो झेलत होता. तहान लागून घशाला कोरड पडलेली गर्द झाडी पाहून अजयने अंदाज बांधला, नक्कीच तिथं विहीर असावी. तळपणाऱ्या उन्हात त्याची पावले त्या दिशेला चालू लागली. पोटात भुकेने थैमान मांडलेलं. पाण्यानं तरी आधार मिळेल म्हणून तो झपाट्याने या गर्दी केलेल्या झाडांच्या गर्दीत येऊन पोचला. दगडाने बांधून घेतलेली विहीर अगदी डोळ्यासमोर होती. जुन्या काळातली विहीर चित्रकाराच्या चित्रासारखी दिसत होती. पहिली इथं पाणीवर काढायला मोठ असावी. त्याचं दर्शन माचाडावरचा हौद आणि 2 कुजून गेलेली लाकडं दिसत होती. उन्हानं तापलेल्या दगडी पायऱ्यांचे चटके सोसत अजय विहिरीत उतरू लागला. पाणी तळाला जाऊन टेकलेलं. निवाळा संत पाण्यात काहीतरी वळवळत होतं. तो विरोळा होता. अजयची चाहूल लागताच तो दगडाच्या सांदाडीत दडून बसला. दगडाच्या सपावर बसलेला खेकडा आपणाला सरेंडर केल्यासारखा दोन्ही हात वर करून पाण्यात पळाला. दोन्ही पाय पाण्यात पडताच माशाने टोचा मारायला सुरुवात केली. पायावरच्या माळावर ती तुटून पडलेली त्या होणाऱ्या सुखद वेदना स्वर्ग सुखाचा आनंद देत होत्या. दोन्ही ओंजळीत पाणी घेऊन तहान भागवली आणि मनसोक्त पाण्यात बसून आंघोळ केली. अंगाचा रोमरोम शहारला होता. माशांची भूक संपली नव्हती. त्यांचा प्रहार चालूच होता. जांभळीच्या झाडांना मोहर भरलेला, आंब्याच्या झाडाला कच्च्या कैऱ्या लकडलेल्या, झाडांची रानं भरून सावली पसरलेली. मंद वाऱ्याच्या झोक्याने झाडाची पानं गदगद हसायची. पाखरांचे थवे फांदीवर शांत बसलेले. वातावरण अगदी शांत झालेलं. झाडाच्या सावलीत बसलेला अजयच्या नजरा शिवारभर फिरत होत्या. दूरवर एक आंब्याचं झाड दिसत होतं. त्याला लागून उन्हात होरपळणारी झोपडी दिसली. झोपडीत कोण असेल काय? चला बघूया तरी. भाकरी मिळाली तर बरं होईल. भुकेनं व्याकुळ झालेला अजय स्वतःला विचारत होता. त्याचे पाय त्या दूर दिसणाऱ्या झोपडीकडे वळू लागले. गवताच्या काडाने शेकरलेली झोपडी. तिला कुणाचीही सोबत नव्हती. जवळपास वस्ती सुद्धा दिसत नव्हती. कोण असावं बरं म्हणत तो झोपडीच्या तोंडाशी आला. 4-5 वर्षाचं एक लहान मूल खेळत बसलेलं. झोपलेली ती बापडी मुलाची आई होती. कोण आहे का? अजय म्हणाला. कोण आहे म्हणून ती उठून पदर सावरत बाहेर आली. कपाळ मोकळं दिसत होतं. गळा मोकळा होता. भर जवानीत ती विधवा झाली होती. कोण आहे? ती म्हणाली. एखादी भाकरी असेल तर द्या, भूक लागल्या हो, अजय म्हणाला. ती त्याच्या तोंडाकडे पाहत राहिली. बाळ तुमचं छान आहे, अजय म्हणताच तिची नजर हटली.
मी आंब्याखाली बसतो, काय पण खायला चालल म्हणून तो झाडाच्या सावलीत जाऊन बसला. बऱ्याच वेळानं ती मूल काक्यात घेऊन त्याच्या जवळ मोकळीच आली. भाकरी आहे पण तुम्हासनी कशी देऊ? तुम्हासनी पण रोग होईल. आम्हा माय लेकराला गावातनं हाकलून लावलंय. म्हणत्यात माझा नवरा येडस न मेलाय. मला पण येडस आहे. माझ्यामुळं समध्या गावाला होईल म्हणून आम्हासनी वाळीत टाकलंय. अगदी निष्पाप मुलासारखी ती बोलत होती. यमराजाच्या दारात उभी असणारी ती बापडी कलंकित समाजाची शिकार होती. अजयला बोलायला शब्द सुचत नव्हते. तो शून्यात पाहत होता. तुम्ही भाकरी द्या. असं स्पर्शानं कधी येडच होत नसतो. कोण समजावून सांगणार या समाजाला? तुम्ही द्या, अजय हट्टाने म्हणाला. बाळाला खाली सोडून ती झोपडीत गेली. आलेला वाटसुर आपलं व्रत सोडणार ही आता नक्की होतं. चटणी भाकरी घेऊन ती बाहेर आली. अजय तिच्या बाळाला जवळ घेऊन खेळवत होता. द्या त्याला, भाकरी खावा. भाकरी त्याच्या हातात देऊन बाळाला उचलून घेतलं. ती तिथंच बाजूला बाळाला घेऊन बसली. तुम्ही कोण्या गावचं? बाळाचं मुख घेत ती म्हणाली. गाव होतं पण आता तेही राहिलं नाही. आता जिथं जाईल तेच माझं गाव. कोण भाकरी तुकडा देईल ते माझं घर. वाट दिसेल त्या दिशेला भटकत जायचं, इतकंच माझ्या नशिबात भोगायला आलंय. अजय माझं नाव. भाकरी छान बनवता तुम्ही. पोट भरल्याची ढेकर देत तो म्हणाला. अजून एक देऊ का? नको नको, तो म्हणाला. गोडभर पाणी पिल्यावर त्याला आधार मिळाल्यासारखं झालं. मांडीवर घेतलेल्या बाळाला थोपटत ती बाळाला झोपवत होती. नक्षत्राच्या चांदणीसारखी दिसणारी आशा तिच्या संसारात अशी काळाची झडप, निराशा घेऊन येईल असं कुणाला वाटलं सुद्धा नसावं. कधी वारले तुमचे मालक? अजय म्हणाला. बाळ मांडीवर झोपलं होतं. भरलेल्या डोळ्याला पदर लावत ती बोलू लागली. वरीस होऊन गेलं. माझ्या आईबापानं मुलगा नोकरी करतोय म्हणून चांगलं खर्चून लग्न करून दिलं. तालुक्याला चांगल्या पोस्टवर होतं. माझी 7वी शाळा झाल्या. आमचा संसार राजा राणीसारखा चाललेला. वर्षात पाळणा हल्ला. यशा आमच्या घरात नवीन पाहुणा म्हणून आला. आई होण्याचं सुख मिळालं. 2 वर्ष झाली हे गप गप दिसायचं. माझ्यापासून लांब लांब जायला बघायचं. आपल्या मनातलं कोणाला सांगत नव्हतं. तब्येत ढासळत चाललेली. पैलवानासारखं दिसणारं नावानं नुसतं सापळ्यासारखं दिसायला लागलं. एक दिवस माझ्याजवळ आलं. त्यांना मला काही सांगायचं होतं. आशा, मला माफ करशील? त्यांच्या डोळ्यात पाणी भरलेलं. माझ्याकडून मोठा अपराध झालाय. मी त्यांच्या बोलण्याला शून्य होऊन ऐकत राहिले. लग्नाआधी मी वेश्याच्या आहारी गेलो होतो. वासनेच्या भारात वेश्यागमन करत राहिलो. पुढचा कसलाही विचार मी केला नाही. आपल्या लग्नानंतर सुद्धा मी कधी कधी तिकडे जात राहिलो. आणि आता मी थोड्या दिवसाचा पाहुणा राहिलोय. आपल्या संसाराची राख रांगोळी केली मी. मला जगायचा सुद्धा अधिकार नाही. मला येडच झालाय. माझं काळीज करपून गेलं. डोळ्यातलं पाणी दुष्काळासारखं आटून गेलं. आशा, मला माफ कर. यशवंतला माझ्या सांभाळ. त्यांचं बोलणं कानाचा पडदा फाडून निघून गेलं. मध्यान रात झालेली ते दार उघडून अंधारात निघून गेलं. मी अंधारात बुडालेली त्यांची पाठमोरी आकृती बघत राहिले. ती रात माझ्या सौभाग्याची शेवटची रात होती याची जाणीव मला झाली होती. अगदी शून्यासारखी. अजयचे डोळे भरून आले होते. फार वाईट झाले. मग तुमचा औषध उपचार चालू आहे की नाही? नाही हो. का घेऊ उपचार? असं का म्हणताय? या यशवंतसाठी तर जगा. होय होय, म्हणून ती रडू लागली. अजयने जवळचे 50 रुपये काढून यशवंतच्या हातावर ठेवले. चला येतो मी, औषध घ्या. तो रखरखत्या उन्हात शून्य होऊन चालता झाला. अगदी शून्यासारखा, अगदी शून्यासारखा. धन्यवाद.